हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. चला, तुमची पण कटोरी व्यवस्थित बसत नाही, मग तुम्हाला एकदम परफेक्ट कटोरी कशी जोडायची ते मी तुम्हाला याच्यामध्ये शिकवणार आहे. तर बघून घ्या. मी याला खालच्या बाजूने जोडून घेते. अगोदर खालच्याच बाजूने कटोरी जॉईन करायची. कधी पण तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, वरतून कधीच जोडायची नाही, खालची साईड घ्यायची. तर बघा, मी अशी जोडून घेतली आणि आपल्याला इथे थोडंसं कडक कपडा आहे ना तो, त्याच्यामुळे थोडंसं लाईनी करून घ्या. आणि इथं 1.5 इंचावर आणि वरती 2.5 इंचावर मार्किंग करून तुम्ही हे टक्स पाडू शकता. तसं तर आता मला ब्लाऊज शिवू भरपूर सारी प्रॅक्टिस झालेली आहे माझी, त्याच्यामुळे मला माहिती आहे. तर तुम्ही बघू शकता. तर याला मी लावते क्रॉसपट्टी. बघा 2 मिनटामध्ये ही कटोरी कशी काय करायची, कशी जोडायची, तर ते नक्की बघून घ्या तुम्ही. बघा, सगळ्या कटोरी ब्लाऊज असेच जोडायचे असते मैत्रिणींनो. आपली कटिंग व्यवस्थित असेल तर कटोरी जोडताना पण व्यवस्थित जोडून घ्यायची, म्हणजे आपलं माप एकदम परफेक्ट बसतं आणि फिनिशिंग पण एक नंबर येते. बघा, ते थोडासा कडक कपडा आहे ना, त्याच्यामुळे आपण थोडीशी नकाने त्याला दाबून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित त्याची फिटिंग बसेल. याला अशी शिलाई मारून घ्यायची. इथं आकार देताना पण व्यवस्थित आकार द्यायचा आणि सरळ घ्यायचा. आकार म्हणजे जो आता तुम्हाला दाखवते मी, बघू शकतात. अवघ्या 5 मिनटामध्ये आपली कटोरी जोडून होणार आहे. तर मला त्याच्यातून ते आता काढून घ्यायचं आहे. तर आपण त्याच्यातून काढून घेतलं. तर चला, आपण एक काय करूया, दाबटीप मारून घेऊयात अगोदर त्याच्यावर. खालच्या बाजूला कडक कपडा आहे, त्याच्यामुळे ती दाबटीप मारून घ्यावीच लागणार आहे. त्याला मी हुकाची पट्टी करते. व्यवस्थित करून घेते, एकदम व्यवस्थित. आपल्याला हुकपट्टी पण लावून घ्यायची. आणि तुम्ही पण अशीच कटोरी जोडता का, मला तेही सांगायचं आहे. ओके मैत्रीण, माझ्या सगळ्या सोप्या ट्रिक्स आणि टिप्स असतात, तुम्ही नक्कीच बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. बघा, आता मी पुढच्या गळ्याचं माप कसं टाकते तेही तुम्हाला दिसेल याच्यामध्ये. हे जी पट्टी आहे ती मोजून घेत असते मी, आणि मग इथून गळा असा घेत असते की कुठपर्यंत आहे. ठीक आहे, तुम्ही पण माझ्यासारखंच माप घेता का, मला नक्की सांगा. तुम्हाला भरपूर सारे मापं काढायची काही गरज नाही मैत्रिणींनो. इझी आणि एकदम सोपी पद्धत आहे संपदा टेलरची. नक्कीच ट्राय करा. आणि भरपूर साऱ्या टिप्स सांगत असते, त्याचा पण फायदा घ्या तुम्ही. गळ्याला पट्टी केलेली आहे ना, जी जोडायला लागलेली मी ती क्रॉसमध्ये घेतलेली आहे. क्रॉस म्हणजे अशी तिरपी कटिंग करायची, म्हणजे ती राऊंड फिरताना एकदम स्टिच करते, स्टिचेबल टाईप होते. मग गळा आपला एकदम व्यवस्थित पलटी होतं. नॉचिंग करून घेते मी त्याला अगोदर थोडी, म्हणजे आपलं व्यवस्थित कटिंग होईल. आता माझं वरचं फॅब्रिक गोल्डन आहे, त्याच्यामुळं मग का नाही, मी खालचं अस्तर जांभळ्या कलरचं आहे, पण मला मॅचिंग धागा तसं तर मी करू शकतो. चला, मी सांगते मी तुम्हाला की का नाही, खालचं अस्तर आहे जांभळं, तर खाली तुम्ही धागा जांभळा भरून वरती गोल्डनसुद्धा भरू शकता. पण हे थोडंसं ॲडजस्ट करणारं कस्टमर आहे, म्हणलं ठीक आहे चला जाऊ द्या. आणि ओळखीच आहे, शिलाई पण कमी देतात, त्याच्यामुळे मग शिलाई कमी देतात म्हणून याचं नाही, पण फिनिशिंगमध्ये जर शिवायचं असेल तर तुम्ही तसं करू शकता. पण ॲडजस्ट करत असते मी. आणि बघा, ही गळ्याला जी पट्टी लावली ना मी, तर त्या गळ्याच्या पट्टीला मी ना कधीच गोट मारत नाही, असंच असते माझ्याकडे. आमच्याकडे हेच चालतं. आता तुमच्याकडे गोट करावं लागतं की नाही मला तेही सांगून द्या. बघू शकता तुम्ही, एकच नंबर कटोरी आलेली, आणि आपला हा पण पार्ट रेडीच आहे. तर तुम्ही बघू शकता, एकदम परफेक्ट आणि एकदम व्यवस्थित आलेली आहे. बघा किती छान फिनिशिंग आलेली आहे. कटोरी कशी जोडली, क्रॉस पट्ट्या बघून घ्या, गळा बघून घ्या पुढचा.